दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्था कोकेया बहीण अंबानी कॅन्सर हॉस्पिटल या परिसरात अनाधिकृत मुरुम उपसा गेल्या अनेक दिवसापासून रात्री चोरून मुरुम उपसा सुरू आहे। या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून मुरुम उपसा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने दक्षिण तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख बंदेनवाज शेख, अशफाक शेख, नरेश सब्बन उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी दक्षिण तहसील कार्यालय येथे मान्य तहसीलदार साहेब यांना भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून एक तक्रारी निवेदन देण्यात आला आहे। त्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी आहे की दक्षिण सोलापूर कुंभारी हद्दीतील अंबिका सहकारी गृहनिर्माण संस्था कोकेला बहीण कॅन्सर अंबानी हॉस्पिटल या ठिकाणी गट क्रमांक 653/2 आसाराम बापू परिसरात गेल्या अनेक दिवसापासून रात्री 10 नंतर अवैधरित्या मुरुम उपसा त्या ठिकाणी अनेक मुरुम माफिया करत आहे। यांच्यावर तात्काळ कारवाई करा म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी अनेक लोकांच्या जमिनीमध्ये आणि अनेक प्लॉटिंगच्या ओपन स्पेस मध्ये त्या ठिकाणी काही मुरुम माफिया खूप मोठ्या पद्धतीने शासनाची रॉयल्टी न भरता, कुठलीही परवानगी न घेता बिनधास्तपणे मुरुम उपसा करत आहे। याच्यावर तात्काळ कारवाई करा म्हणून आम्ही मागणी केली आहे। जर 7 दिवसाच्या आत या विषयावर मान्य तहसीलदार साहेब यांनी लक्ष घातलं नाही आणि त्या ठिकाणी कारवाई नाही केली तर भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या गाड्याला आम्ही स्वतः तहसीलदारला फोन करून ते गाड्या पकडून देणार आहे। आणि दुसरी गोष्ट, जर एवढे तक्रारी देऊन देखील कारवाई झाली नाही तर सगळ्या मुरुम माफियांचे नाव, त्यांच्या गाड्याचे फोटो, नंबर हे सगळे आम्ही तहसीलदार यांना देऊन एक खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील आम्ही करणार आहे। हे सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।